25 ते 31 मे दरम्यान राज्यात कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या विभागात मान्सूनपूर्व पावसासाठी वातावरण अनुकूल होतंय? सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि किरण वाघमोडे YouTube चॅनलवरती पाहत आहात. सर्वात प्रथम गेल्या 7 दिवसातील जर पाऊस पाहिला तर रत्नागिरी, गोवा, सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये चांगले पाऊस झालेत. खास करून हा पाऊस आज पहाटे ते सकाळच्या दरम्यानच पडलाय. त्यानंतर पुण्यातील काही भागांमध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या एक दुसऱ्या ठिकाणी, कोकणात अजून एक दुसऱ्या ठिकाणी आणि मराठवाड्यात सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस झालाय. काही ठिकाणच्या पावसाच्या नोंदी जरी या मॅपवरती नसतील, तरी सुद्धा राज्यात हा जो काही गेला आठवडा होता, विशेष मोठ्या क्षेत्रावरती पाऊस झालेला नाही. मग मात्र काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती ढगनिर्मिती होऊन पावसाच्या नोंदी झाल्यात. आपण फक्त विदर्भाचं आजचं तापमान पाहिलं, तर विदर्भात तापमान अजूनही कमी म्हणजे वाढलेलं आहे. पश्चिम विदर्भात तापमान थोडंसं कमी झालं. अकोला 43.4, अमरावती 45.2, त्यानंतर इकडे भंडारा 44.8, बुलढाणा 40.6. पण इकडे ब्रह्मपुरी पाहिलं तर 47.2 राज्यात सर्वाधिक आहे. चंद्रपूर 45.6, गडचिरोली 45.2, गोंदिया 45, नागपूर 45.4, त्यानंतर वर्धा 45.5, वाशिम 43.4, तर यवतमाळ 42.8 अंश सेल्सिअस. म्हणजे विदर्भामध्ये काही ठिकाणी अजूनही उष्णतेची लाट ही पाहायला मिळते. सध्याची जर स्थिती पाहिली तर एक पश्चिमी आवर्तामुळे चक्रकार वारे हे पाकिस्तानच्या आसपास बनू लागलेत आणि राजस्थानवरती वेगवान वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राजस्थानमधील जी काही धूळ आहे ती या ठिकाणी धुळीचं वादळ निर्माण झाले आणि हे वादळ पंजाबचे काही भाग, हरियाणातील बरेचसे भाग आणि दिल्ली, उत्तर प्रदेशच्या भागांकडे पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वेगवान वारे आहेत. थोडंसं जूळ क्षेत्रासाठी सारखी स्थिती मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात आणि मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळते आणि थोड्या-थोड्या क्षेत्रावरती गडगडाट आणि पाऊस हा राज्यात आज सुद्धा पाहायला मिळतोय. पण हे जे काही पावसाचे ढग आहेत, ते खूप कमी क्षेत्रावरती आहेत. कालच्या तुलनेत आज ढगांची व्याप्ती अजून कमी झाली. नाशिकच्या चांदवडचा भाग आहे, मालेगाव आहे, नांदगावच्या आसपासच्या भागामध्ये चांगल्या पावसाचे ढग होते. थोडेसे देवळाकडचा पाऊस झाला असेल आणि आता हे ढग दक्षिणेकडे सरकत आहेत. म्हणजे येवलापासून कोपरगाव आणि त्या लागून असलेल्या संगमनेरच्या आसपासच्या भागांकडे हे ढग कोपरगाव राहता संगमनेरकडे पावसाचे ढग थोडेसे सरकतील. नंतर अहिल्यानगरच्या दक्षिण भागात श्रीगोंदा, कर्जतच्या थोड्याशा भागांमध्ये सुद्धा पावसाचे नवीन ढग आहेत. बार्शीमध्ये, सोलापूरमध्ये पाऊस झालाय दुपारीच. त्यानंतर धाराशिवच्या दक्षिणेकडील जो उमरगाचा भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा पाऊस हा पाहायला मिळतोय. नंतर इकडे जळगावच्याही उत्तर भागामध्ये थोडासा पाऊस झालेला आहे. बाकी विदर्भात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. या व्यतिरिक्त विशेष मोठ्या पावसाचे ढग राज्यात नाहीत. होऊ शकतं की रात्री उशिरा ते सकाळच्या किंवा पहाटेच्या सत्रामध्ये कोकण किनारपट्टीला एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसाचे सरी बरसतील. मात्र मोठ्या पावसाची शक्यता कालसारखी आज दिसत नाहीये. त्यानंतर हे जे काही आपण जिल्हे सांगितलेत, ज्या ठिकाणी पावसाचे ढग आहेत, त्याच्या आसपासच पाऊस होईल. जास्त मोठ्या क्षेत्रावरती सध्या तरी पाऊस होण्याची शक्यता दिसत नाहीये. धाराशिवचा थोडासा परंड्याच्या आसपासचा भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी राहील. या आठवड्यात जर आपण अंदाज पाहिला, तर सर्वात प्रथम म्हणजे या आठवड्यातील अंदाज खूप बदलू शकतोय. त्यामुळे सुरुवातीला आपण विभागनिहायच अंदाज देऊ आणि कारण ऋतू बदलाचा सुद्धा काळ आहे. मॉडेलमध्ये सुद्धा खूप चुका होत आहेत आणि बंगालच्या उपसागरात सुद्धा आता पुन्हा एकदा हालचाल होऊ लागलेली आहे. पण अजूनही त्याबाबत कन्फर्मेशन नाही, की त्या ठिकाणी चक्रीवादळ बनेल का? काही मॉडेल आता चक्रीवादळ दाखवू लागले, तर काही मॉडेल एक कमदाबाद क्षेत्र दाखवू लागले. त्याबद्दल आपण येणाऱ्या दिवसामध्ये अपडेट देऊच. उद्या जर आपण सोमवारचा अंदाज घेतला, तर सोमवारी सार्वत्रिक नाही, मात्र इकडे मध्य महाराष्ट्राचे पूर्व भाग, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही पश्चिमेकडील भाग किंवा पूर्वेकडीलचा जो थोडासा भाग होऊ शकतो. या ठिकाणी 30 ते 40% शक्यता दिसते, की मेघगर्जना आणि पाऊस होईल आणि हा पाऊस एक दुसऱ्या भागांमध्येच राहील. असं नाही, की खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होईल अशी सध्या शक्यता नाही. विखुरलेल्या स्वरूपाचाच हा पाऊस राहील. याच दरम्यान कोकणात सांगितलं, की सकाळच्या आसपास थोडासा पाऊस होऊ शकतो. बाकी इतर ठिकाणी राज्यात पावसाच्यासाठी वातावरण अनुकूल दिसत नाही. काय बदल झाला, तर सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अपडेट देण्यात येईल. सोमवारनंतर मंगळवारची जर स्थिती पाहिली, तर मंगळवारी सुद्धा थोडीफार शक्यता आहेच मध्य महाराष्ट्राचे पूर्वेकडील भाग, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या एक दुसऱ्या भागांमध्ये. सार्वत्रिक नाही मग एक दुसऱ्या ठिकाणी 30 ते 40% शक्यता दिसते, की गडगडाट आणि पाऊस होईल आणि थोड्याशा क्षेत्रासाठीच हा पाऊस राहील. आणि या काळातही कोकणाच्या जे किनारपट्टीचे भाग आहेत, क्वचित कुठेतरी हलक्याशा सरी खास करून सकाळच्या वेळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारनंतर बुधवारचा जर आपण अंदाज पाहिला तर बुधवारी
पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाड्याच्या दक्षिण भागाच्या आसपास थोड्याफार क्षेत्रावरती गडगाट आणि पावसासाठी वातावरण अनुकूल राहील. याच दरम्यानच्या काळात कोकणात 1-2 ठिकाणी हलके थेंब किंवा हलक्या सरी सकाळ-सकाळी काही ठिकाणी पाहायला मिळतील, मात्र त्याचीही व्याप्ती कमीच आहे. राज्याच्या इतर ठिकाणी सध्या जरी मॉडेल पाऊस दाखवत नसेल, तरीसुद्धा तुम्ही स्थानिक ढग निर्मितीवरती लक्ष राहू द्यात. बुधवारनंतर गुरुवारचा जर अंदाज पाहिला, तर गुरुवारी सुद्धा राज्याच्या दक्षिणेकडील भागात किंवा इकडे उत्तर महाराष्ट्राच्या काही ठिकाणी गडगडाट आणि पावसासाठी थोडंसं वातावरण अनुकूल आहे. शेजारच्या मराठवाड्यासह पाऊस होऊ शकतो, पण व्याप्ती अजूनही कमीच राहील. कोकणात अपेक्षेप्रमाणे हलक्याशा सरी क्वचित कुठेतरी पाहायला मिळतील. विदर्भाकडे पावसाची शक्यता थोडी कमी होताना दिसते. तरीसुद्धा लक्ष राहू द्यात, कारण हा लांबचा अंदाज बदलू शकतोय. आणि त्यानंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 3 दिवसामध्ये मॉडेलमध्ये खूप म्हणजे वेगवेगळे मतभेद आहेत. त्यामुळे या 3 दिवसासाठी आपण असं सांगू, की महाराष्ट्रात काही ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्मिती होईल, त्या ठिकाणी पावसाचे वातावरण अनुकूल राहील. नक्की तो कुठे पडेल याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये. येणाऱ्या दिवसात जसा अंदाज अजून क्लिअर होईल, तसं तुम्हाला कळवण्यात येईलच. यानंतर हवामान विभागाचे इशारे जर आपण पाहिले, तर 25 तारखेला अकोला, वर्धा आणि चंद्रपूर उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट आहे आणि या जिल्ह्यांमध्ये उष्ण रात्र सुद्धा पाहायला मिळेल, असा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट राहण्याचा ऑरेंज अलर्ट आहे आणि याही ठिकाणी उष्ण रात्री पाहायला मिळतील. त्यानंतर अहिल्यानगर, पुणे पूर्व, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर नाशिक पूर्व, परभणी, हिंगोली, नांदेड, सांगली, सातारा, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. इतर ठिकाणी इशारे नाहीत. त्यानंतर 26 तारखेला अमरावती, वर्धा, चंद्रपूर उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट कायम आहे आणि उष्ण रात्रीचा सुद्धा या ठिकाणी इशारा आहे. तर अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी उष्णतेची लाट किंवा तीव्र उष्णतेची लाट राहण्याचा ऑरेंज अलर्ट आहे आणि या ठिकाणी उष्णतेची म्हणजे उष्ण रात्र सुद्धा काही भागांमध्ये पाहायला मिळू शकते. तर सोलापूर, धाराशिवमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जना इतर ठिकाणी इशारे नाहीत. 27 तारखेला अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा किंवा तीव्र उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. याच दरम्यान नांदेड, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. त्यानंतर इकडे हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, रत्नागिरी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. आणि 28 तारखेला अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. अहिल्यानगर, पुणे पूर्व, कोल्हापूर, सिंधुदुर्ग मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. तर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे त्यानंतर रत्नागिरी, सातारा, पुणे घाटमाथा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.